नमस्कार, गावरान तडकामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण खारे शेंगदाणे करणार आहोत। तर आपण हे 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत, आपण हे साफ केलेले आहेत। आता हे आपण कुकरच्या डब्यामध्ये टाकून त्याच्यामध्ये आपण 2 वाट्या पाणी टाकणार आहोत आणि 1 चमचा मीठ टाकून घेऊ। आपण आता हे शेंगदाणे डब्यामध्ये टाकलेले आहेत, कुकरच्या आता पातेल्यात टाकलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण आता 1 चमचा मीठ टाकून घेऊ आणि हे कुकरला आता 1 शिट्टी करून घेऊ। जास्त शिट्ट्या करायच्या नाहीयेत, फक्त एका शिट्टीमध्ये करून घ्यायचं। आपण आता याची 1 शिट्टी करून घेऊ। पण आता शेंगदाण्याचं पूर्णपणे पाणी काढून घेणार आहोत। जरा असे पूर्ण कोरडे करून घेऊ, म्हणजे पूर्ण पाणी निथळलं पाहिजे, त्यातलं पाणी ठेवणार नाहीयेत। आपण चाळणीवरती काढून घेतलेलं आहे। आपण आता कढईमध्ये मीठ टाकलेलं आहे गरम व्हायला। आता आपण याच्यामध्ये आपले शेंगदाणे टाकणार आहोत, जे आपण उकडून घेतलेले आहेत। त्याचे चांगले याच्यामध्ये भाजून घेऊ आपण। आता आपलं मीठ जास्त गरम झालेलं आहे म्हणून ते पटकन भाजतील। मीडियम गॅसवरती भाजू आपण आता हे। सुरुवातीला याला मीठ चिटकतं, कारण की हे शेंगदाणे ओले आहेत ना आपले, म्हणून मीठ चिटकतं। पण ते भाजल्यानंतर सगळं मीठ खाली पडतं। शेंगदाणे जसे जसे भाजले जातील ना, तसं तसं आपलं मीठ खाली पडतं। आता आपण शेंगदाणे चांगले भाजून घेऊ बारीक गॅसवरती। आपले शेंगदाणे चांगले भाजलेले आहेत, ते भाजलेले आहेत का नाही ते ओळखण्यासाठी असं हे करायचं, एक शेंगदाणा घेऊन असा साल काढायची। हे बघा, चांगलं व्यवस्थित आपला शेंगदाणा भाजलेला आहे। आता आपण शेंगदाणे काढून